Hello, dear children. Children, we are learning the rules and regulations of reported speech. We already learned some rules and regulations no, in a previous two lectures. Now, let's learn another rules. Okay, so the next rule is that if there are some modal auxiliaries, no, like may, can, shall, will, okay, must, like this, in the direct speech we have to convert them in the past form in an indirect speech. Okay, we already learned it. See here, there are some helping words, means the modal auxiliaries, shall, will, can, okay, may, such, must. So if such a modal auxiliary is coming in a direct speech, we have to convert it in a past form. But the verb after the auxiliary remain in the base form. Okay children, this is the next rule. की आपला पुढचा रूल काय आहे की जसं या ठिकाणी आपण काल बघितलं की जे काय हेल्पिंग वर्ब्स आहे, शल, विल असतील, हॅव, हॅज आहे, कॅन, मे, त्याचं पास्ट फॉर्ममध्ये आपण इनडायरेक्ट करताना करत असतो. ओके, सो अशा प्रकारे आपण ते करत असतो. आता आपण पुढचा रूल काय बघतो आहोत की इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा आपण हे फास्ट फॉर्म वापरतो, म्हणजे मेचं माईट करतो, ओके नाही, कॅनचं कूड करतो, शलचं शूट करतो, विलचं वूड करतो, शल विलचं वूड करतो, हे जे काही भूतकाळी रूपं आपण वापरतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये, त्याच्या पुढील क्रियापदामध्ये बदल होत नाही. म्हणजे त्याच्या पुढील जे काही क्रियापद असतं, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो, ते जसेच्या तसं राहतं, त्याचा पास्ट फॉर्म आपण करत नाही. ओके, दिस इज अ रूल. ओके, सी द एक्झाम्पल, ही सेड टू हर यू मे गो. आता या ठिकाणी बघा, ही सेड टू हर, आता तो कोणाशी बोलतो आहे, हर म्हणजे तिच्याशी, म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की तो कोणाशी बोलतोय. जेव्हा एखादा दुसऱ्याशी बोलतो आहे, कोणाशी बोलतो हे स्पष्ट होतं, तेव्हा आपण कुठलं रिपोर्टेड स्पीच वापरायचं आहे, टोल्ड, हे आपण बघितलं आहे. ओके, सो सेड ऐवजी आपण काय करायचं, टोल्ड करायचं. टोल्ड नंतर टू लिहित नाही, डायरेक्टली कोणाला उद्देशून बोललेलं आहे ते लिहिलं जातं. अँड दॅट्स वाय ही टोल्ड हर. ओके, त्यानंतर दॅट हे कंजंक्शन. आता तो तिला म्हणतो आहे, ओके, तिच्याशी बोलतो आहे आणि तिला तो म्हणतो आहे यू मे गो. मग आता हा यू म्हणजे कोण आहे, तर ती आहे, हो की नाही. म्हणजेच ती जे काही आहे ते यूचं काय होणार आहे, शी होणार आहे. ओके, कारण यू हा कोणाला म्हणतोय, तो की तू जाऊ शकतेस, कारण तो कोणाशी बोलतोय, तिच्याशी बोलतोय, मुलीशी बोलतोय, आणि म्हणून या यूचं काय होणार आहे, ती होणार आहे, म्हणजे शी होणार आहे. आता आपण जो रूल बघतो आहोत की जर हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आलं तर त्याचं भूतकाळी रूप आपण करायचं आहे, तर मेचं काय होतं, माईट. ओके, मग आपण रूल बघतो आहोत की जेव्हा आपण मॉडल ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्बचं पास्ट फॉर्म वापरतो, तेव्हा त्यापुढील जे काही क्रियापद आहे ते जसेचा तसं राहतं, त्याचा पास्ट फॉर्म आपण करायचा नाही. कारण ऑलरेडी हेल्पिंग वर्बचा पास्ट फॉर्म आपण इथे वापरला असल्यामुळे त्यानंतरचं जे काही क्रियापद येणार आहे ते तसंच राहणार आहे किंवा बेस फॉर्ममध्येच राहणार आहे. ओके, हे आपण शिकतो आहोत. सी द नेक्स्ट एक्झाम्पल, ही सेड टू हरी. आता इथे सुद्धा तो कोणाशी बोलतो आहे, हरीशी बोलतो आहे, हे स्पष्ट झालं आहे. आणि म्हणून इथे कुठलं रिपोर्टेड वर्ब आपण वापरणार आहोत, टोल्ड. ओके, ही टोल्ड हरी दॅट. आता तो यू कोणाला म्हणतो आहे, हरीला म्हणतो आहे. हरी हा मुलगा आहे, म्हणून यूचं काय होणार, ही. ओके, मॉडल ऑक्झिलरी कुठली आली, कॅन आलं. कॅनचं काय होणार, कूड. आता कॅनचं कूड झाल्यानंतर पुढील जे काही क्रियापद आहे सी, त्याचं सॉ होणार नाही, तर ते सीच राहणार आहे. फक्त बदल काय होणार आहे, धीसचं काय होईल, दॅट होणार. म्हणजे रिपोर्टेड स्पीच जे काही आहे, डायरेक्ट स्पीचमधील वाक्य कसं आहे की ही सेड टू हरी, की तो हरीला म्हणाला, यू कॅन सी दिस, की तू हे बघू शकतोस. हे, धिस म्हणजे हे. मग आपण जेव्हा दुसऱ्याला सांगणार तेव्हा आपण असं म्हणणार का की तू हे बघू शकतोस, तर नाही. तर आपण आपल्या शब्दामध्ये सांगताना कसं म्हणणार आहोत की तो हरीला म्हणाला की, दॅट म्हणजे की तो ते बघू
तो किंवा ते बघू शकत होता. ओके. आणि म्हणून पास्ट टेन्स म्हणून कुड झालं आणि धिस म्हणजे हेचं काय झालं, दॅट म्हणजे ते झालं. ओके. सो अशा प्रकारचा तो बदल होत असतो. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हेल्पिंग वर्बचं जेव्हा पास्ट टेन्स फॉर्म होतं तेव्हा पुढील क्रियापद बेस फॉर्ममध्येच राहतं. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. शी सेड शी वूड नॉट बिलीव्ह मी. ओके. शी सेड, ती म्हणाली. आता ती कोणाशी बोलते आहे कळतंय आपल्याला, मेन्शन होतंय नाही. आणि म्हणून टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब न वापरता सेड हे रिपोर्टिंग वर्ब जसेच्या तसं ठेवलं. शी सेड दॅट, आता ती बोलते आहे, तिच्याबद्दल बोलते आहे म्हणून शी हे तसंच राहणार. वूड ऑलरेडी पास्ट फॉर्म आहे म्हणून तो पास्ट फॉर्म तसाच राहणार आहे. नॉट बिलीव्ह मी, आता ही मी कोणासाठी बोलते आहे ती. ओके. ती म्हणाली की शी वूड नॉट बिलीव्ह मी, की तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यावर म्हणजे मी, कोण बोलते आहे, शी. आणि म्हणून त्या मीचं काय होणार आहे, हर. ओके. अशा प्रकारचा हा बदल असणार आहे. सी द नेक्स्ट रूल, की आपण स्टेटमेंट्स बघतो आहोत, विधानार्थी वाक्य बघतो आहोत. विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना काय काय बदल होतात हे आपण बघतो आहोत. सो काही रूल्स हे सगळ्या वाक्यांमध्ये सेम आहेत. ओके. सो विधानार्थी वाक्यामध्ये जनरली डायरेक्ट स्पीचमध्ये जर डू आणि डज असेल तर त्याचं इनडायरेक्टमध्ये होताना डीडमध्ये रूपांतर होतं, म्हणजे पास्ट फॉर्ममध्ये रूपांतर होतं. आणि जर डायरेक्ट स्पीचमध्ये डीड असेल तर इनडायरेक्टमध्ये त्याचं हॅड डन होत असतं. ओके. अशा प्रकारचा बदल होतो. एक्झाम्पलवरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सी द फर्स्ट एक्झाम्पल. ही सेड आय डू नॉट नो अबाउट इट. ओके. ही सेड दॅट, आता तो म्हणतो आहे आय. ओके. म्हणजे तो आय म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, तो आणि म्हणून इथे ही म्हटले. आता या ठिकाणी काय आहे, डू आहे. तर आपण म्हटलं की डूचं काय होणार, डू किंवा डज असेल तर काय होणार, डीड होणार. आणि म्हणून डूचं काय झालं, डीड झालं. ओके. ही डीड नॉट नो अबाउट इट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला. ओके. द नेक्स्ट वन. शी सेड ही डझंट कम हिअर. ओके. आता काय आलं, डज नॉट आलं, डझंट आलं. शी सेड दॅट, ही जो काही आहे तो प्रोनाउन ऑलरेडी वापरलेला आहे, फक्त इथे एच कॅपिटल वापरलेला आहे, तो इथे आपण वापरायचा नाही कारण कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे. डजचं काय होणार, डीड. ओके. डझंट, डिडंट, कम. आता इथे बघा, हिअर, देअर. ओके. इथेचं काय होणार, तेथे. ओके. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की स्थलदर्शक किंवा वेळदर्शक जे काही शब्द आहेत त्यामध्ये बदल होत असतात. देन द नेक्स्ट एक्झाम्पल. आय सेड आय डीड नॉट डू इट. ओके. आय डीड नॉट डू इट. सो आय सेड, मी म्हणालो की, आता आय हा आयशीच बोलतो आहे, आयबद्दलच बोलतो आहे, त्यामुळे हे आयच राहणार आहे. आता इथे डीड आल्यानंतर काय करायचं आहे, हॅड डन करायचं आहे. म्हणून डीडचं काय करणार आपण, हॅड करणार आहोत. हॅड नॉट आहे इथे, हॅड नॉट डन. ओके. डू आहे, त्याचं आपण डन करणार आहोत, डन इट, हॅड डन इट. ओके. डीड नॉट डू इट, तर त्याचं काय होणार, हॅड नॉट डन इट. सो डीडचा आपण हॅड ऑलरेडी नॉट आहे म्हणून मध्ये नॉट घातला. ओके. सो हॅड डन असं करायचं, रूपांतर करायचं आहे. देन हा आपला 9th रूल झाला. आपण आता 10th रूल बघूया. सी, डायरेक्ट स्पीचमध्ये सर्वमान्य सत्य. आता सर्वमान्य सत्य म्हणजे काय, की ज्याला आपण चिरंतन सत्य म्हणजे जे कधीही बदलत नाही. द ट्रूथ दॅट डझंट चेंज. ओके. किंवा ज्याला विज्ञानाधिष्ठित विधान असं म्हटलं जातं, की सायंटिफिक प्रूफ असं म्हणू शकतो आपण, की ट्रूथ असं म्हणू शकतो. असे जर वाक्य असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट फॉर्ममध्ये जरी असला, म्हणजे भूतकाळामध्ये जरी असलं, ज्याला आपण सेड असेल, टोल्ड असेल, असं जरी असलं
तरीही डायरेक्ट स्पीच करताना त्यातील काळ न बदलता सिम्पल प्रेझेंट टेन्सच राहतो. नीट लक्षात घ्या की डायरेक्ट स्पीचमधील काळ जो काही आहे, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय की इन्व्हर्टेड कॉमाच्या मधील वाक्य. मग हे डायरेक्ट स्पीचमधील जे काही वाक्य आहे हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं. कधी? जेव्हा ते वाक्य सर्वमान्य सत्य असतं, म्हणजे ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे, उद्याही ते तसंच सत्यच राहणार आहे, म्हणजे त्यामध्ये बदल होणार नाही. अशा प्रकारे ज्याला आपण विज्ञानाधिष्ठित वाक्य असं म्हणतो, विधान असं म्हणतो, ते जर असेल आणि जर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल, म्हणजे सेड असेल, टोल्ड असेल, अशा प्रकारे, तर जरी पास्ट टेन्स फॉर्म असला तरीही इनडायरेक्ट करताना डायरेक्ट स्पीचमधील काळ हा सिम्पल प्रेझेंट टेन्सच राहतो. कारण मुलांनी इथे कन्फ्यूज होऊ नका, कारण आपण शिकलो आहोत, या आधीचा आपण रूल बघितला आहे की जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर डायरेक्ट स्पीचमधील वाक्याच्या काळामध्ये योग्य तो भूतकाळ आपण करत असतो. परंतु इथे आपण बघतो आहोत की चिरंतन सत्य जर वाक्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तरीही डायरेक्ट स्पीचमधील काळ हा बदलत नाही. मग चिरंतन सत्य म्हणजे काय? विज्ञानाधिष्ठित विधान म्हणजे काय? तर बघा, इथे पहिल्या एक्झाम्पलवरून आपण बघू शकतो. ही सेड वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री, 0 डिग्री सेल्सिअस म्हणा किंवा 0 डिग्री म्हणा, की तो म्हणाला, काय म्हणाला की पाणी हे 0 डिग्रीला फ्रीज होतं. फ्रीज म्हणजे गोठतं, ज्याला आपण सॉलिड रूपामध्ये म्हणूया, की पाण्याचा बर्फ हा 0 डिग्रीला होत असतो. मग आता हे जे काय विधान आहे हे काय आहे? सर्वमान्य सत्य आहे, चिरंतन सत्य आहे, की ते कालही 0 डिग्रीला सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतरित होत होतं, आजही 0 डिग्रीला होतं आहे, उद्याही ते 0 डिग्रीलाच त्याचं रूपांतर सॉलिड फॉर्ममध्ये होणार आहे. म्हणजे पाणी हे 0 डिग्रीला पाण्याचं बर्फात रूपांतर होणार आहे. हे विधान न बदलणारं आहे, की हे सत्य जे काही आहे ते कायम राहणार आहे. त्यामुळे असं जर वाक्य असेल, असं जर चिरंतन सत्य जर सांगितलेलं असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड असेल, टोल्ड असेल, म्हणजे पास्ट फॉर्ममध्ये जरी असेल तरी त्यातील काळ बदलत नाही, तो जसाचा तसाच राहतो. बघा मग याचं काय इनडायरेक्ट स्पीचमध्ये होणार आहे. ही सेड दॅट वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री, दॅट्स इट ओनली. ओके, काळ जसाचा तसा ठेवायचा, फक्त नॉर्मल जे काही बदल आहे, कॉमा काढून टाकायचा, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा, हे जे काही बदल आहे ते फक्त, बाकी काळ जसाचा तसा. सी द सेकंड एक्झाम्पल. द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. टीचर म्हणाल्या, काय म्हणाल्या? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. रिव्हॉल्व्स म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे. ओके, की टीचर म्हणाल्या की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. ओके, सो हे काय आहे? विज्ञानाधिष्ठित सत्य आहे, की हे प्रूव्ह झालेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. ती कालही फिरत होती, आजही फिरते, उद्याही तशीच फिरणार आहे. या विधानामध्ये बदल होणार नाही आणि म्हणून इथे काळ तसाच राहणार आहे. The teacher said that the earth revolves around the sun. ओके, कुठलाही बदल करायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. नाव प्रोनाऊनमध्ये आपण आतापर्यंतची जी एक्झाम्पल्स बघितले त्यामध्ये बघितलं की आपण प्रोनाऊन्समध्ये योग्य तो बदल करत असतो. आता हा कसा बदल करत असतो? प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम, सर्वनामांमध्ये कशा प्रकारे बदल होत असतो ते इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. बघा, इनडायरेक्ट करताना सर्वनामांमध्ये म्हणजेच प्रोनाऊनमध्ये पुढील प्रकारे बदल होत असतो. मग तो पुढील प्रमाणे कसा? तर डायरेक्ट स्पीचमध्ये हे जर प्रोनाऊन असतील तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा प्रकारे बदल होत असतो. सी हियर, हियर. डायरेक्टमध्ये जर आय असेल तर त्याचं काय होतं? ही किंवा शीमध्ये रूपांतर होत असतं. आय असेल तर मग मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शीमध्ये होणार. यू असेल तर यू असेल तेव्हा
ही, शी किंवा दे. आता यू हा दोन्ही प्रकारे आपण वापरू शकतो. यू म्हणजे सिंग्युलर म्हणून सुद्धा आपण वापरतो आणि यू म्हणजे प्ल्युरल म्हणून सुद्धा आपण वापरतो. सो प्ल्युरल असेल तर त्या ठिकाणी देमध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, सिंग्युलर असेल तर ही किंवा शी, मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी. देन माय हे प्रोनाऊन वापरलेलं असेल तर काय करणार आपण, ही किंवा हरमध्ये रूपांतर करणार. ओके, माझे, मग मुलगा असेल तर त्याचे, मुलगी असेल तर तिचे, अशा प्रकारे. युवर, आता युवर सुद्धा आपण दोन्हींसाठी वापरतो. ओके, सिंग्युलर अँड प्ल्युरल. युवर हे तुझ्यासाठी म्हणजे सिंग्युलर वापरलं असेल तर हीच करा किंवा हर करायचं आहे. युवर म्हणजे अनेकांसाठी हा शब्द वापरलेला असेल, हे प्रोनाउन वापरलं असेल म्हणजे तुमच्यासाठी वापरलं असेल तर ते इनडायरेक्ट करताना देअर. सी, देअरचं स्पेलिंग THEIR, देअर म्हणजे तुमचे. ओके, किंवा नॉट तुमचे, त्यांचे. ओके, देन हिअर ऑल्सो डायरेक्टमध्ये जर मी असेल तर इनडायरेक्टमध्ये हिम किंवा हर होणार. यू म्हणजे सिंग्युलरसाठी असेल तर सुद्धा हिम, हर. प्ल्युरलसाठी यू वापरला असेल तर देम होणार. देन वीचं काय होणार, दे. आम्हीचं काय होणार, ते. अवर, आमचं. देअर, त्यांचे. अस म्हणजे आम्ही, देम म्हणजे ते. ओके, किंवा त्यांना. अस म्हणजे आम्हाला, देम म्हणजे त्यांना. सो अशा प्रकारे योग्य तो बदल सर्व नामांमध्ये म्हणजे प्रोनाऊनमध्ये आपल्याला करावा लागतो, जे आपण आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरून अभ्यासलेलं आहे. सो हे जे काही बदल आहे डायरेक्ट स्पीचमधील इनडायरेक्टमध्ये होत असताना, आणि अशा प्रकारचे हे बदल आहे ते तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत की जेणेकरून तुमच्या ते चांगलं लक्षात येईल. आता हे बदल आपण इथे उदाहरणांद्वारे नीट स्पष्ट करून घेऊया, बघूया. ही सेड टू हर, आता तो कोणाशी बोलतो आहे, तिच्याशी बोलतो आहे. नक्की झालं आहे, म्हणजेच टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं. काय म्हणतोय तो तिला, यू कॅन टेक माय बुक फॉर अ डे, की तू माझं पुस्तक एका दिवसासाठी नेऊ शकते. ओके, सो तो कोणाशी बोलतो आहे, तो तिच्याशी बोलतो आहे. हर म्हणजे मुलगी आहे. म्हणजेच आता ही जी काही तिला तो म्हणतो आहे की तू नेऊ शकतेस. तू म्हणजे कोण, ती मुलगी. सो यूचं काय होणार आहे इथे, शी होणार आहे. ओके, सो इथे आपण म्हटलं की यू जे काही आहे ते योग्य त्या कर्त्यानुसार, जर आता इथे मुलगा असता तर त्याचं ही झालं असतं, परंतु तो मुलगीशी बोलतोय आहे म्हणून काय झालं, त्याचं शीमध्ये रूपांतर झालं. ओके, सो ही टोल्ड हर दॅट शी कॅनचं काय केलं आपण, कुड केलं. टेक, आता इथे माय आहे. ओके, आता तो म्हणतो की माझं पुस्तक. मग माझं पुस्तक म्हणजे कोण बोलतो आहे, ही बोलतोय की नाही, तो मुलगा बोलतोय. म्हणजेच माय बुक, इथे मायचं आपण काय लिहिलेलं आहे, हीज किंवा हर. मुलगा असेल तर हीच करायचं, मुलगी असेल तर हर करायचं. मग हा ही बोलतोय की नाही, म्हणजेच आपण मुलगा आहे म्हणून त्याचं काय करणार आहोत, हीज. ओके, शी कुड टेक हीज बुक फॉर अ डे. सो मुलांनो, हे प्रोनाऊन जेव्हा तुम्ही योग्य प्रोनाऊनमध्ये बदल करणार आहात, सर्वनामांमध्ये बदल करणार आहात, तेव्हा कोण कोणाशी बोलतं आहे हे तुमच्या नीट लक्षात आलं पाहिजे. चांगलं लक्षात तुम्ही ते घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्हाला योग्य ते प्रोनाऊनमध्ये बदल करता येणार आहे. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. दे रोड. हिअर रोड म्हणजे गरजणे. ओके, ओरडणे अशा प्रकारचा अर्थ आपण घेऊया. जनरली रोअर्ड हा शब्द आपण सिंहासाठी वापरतो की सिंह गरजला, तशा प्रकारे की ते काय गरजले, वी आर रेडी टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर अवर मदरलँड. ओके, की आम्ही आमच्या मदरलँड म्हणजे आमच्या मातृभूमीसाठी बलिदान करण्यासाठी तयार आहोत. सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान. आम्ही आमच्या मातृभूमीसाठी कुठलंही बलिदान करण्यासाठी तयार आहोत, अशा प्रकारे ते गरजले. ओके, सो दे रोअर्ड दॅट. आता कोण बोलतं आहे, दे म्हणजे ते. ओके, ती मुलं असतील, ते लोक असतील. मग ते म्हणतात की उई म्हणजे आम्ही. ओके,
मग आपण जेव्हा दुसऱ्याला सांगणार आहोत तेव्हा आम्ही म्हणणार का, नाही, तर ते आपण म्हणणार. ओके, सो वीचं काय होणार, दे. आर हा प्रेझेंट टेन्स आहे. रोड हे रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. ओके, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आरचं काय होणार, वर होणार. दे वेर रेडी टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर, आता अवर आहे. ओके, आम्ही आमच्या मातृभूमीसाठी, आमच्या, तर हे आमच्याचं काय होणार, देअर. ओके, ते त्यांच्या मातृभूमीसाठी कुठलंही बलिदान करण्यासाठी तयार होते. ओके, ते त्यांच्या. ओके, अवरचं काय झालं, देअर. हा बदल या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. सो प्रोनाऊनमध्ये म्हणजे सर्वनामांमध्ये कशा प्रकारे बदल होतो हे आपण आता इथे अभ्यासलं. आता बऱ्याच वेळा जेव्हा बोलणारा जो आहे तो स्वतःबद्दलच बोलतो तेव्हा काय बदल होतो सर्वनामांमध्ये ते आपण बघू. बघा की बोलणारा स्वतःचे शब्द जेव्हा कथन करतो तेव्हा अवतरण चिन्हातील प्रथम पुरुषी सर्वनामांमध्ये म्हणजेच आय, मी, माय, उई एक्सेट्रा यामध्ये बदल होत नाही. आता मी माझ्याबद्दलच जेव्हा बोलते आहे तेव्हा त्या सर्वनामामध्ये बदल होणार नाही. सी द एक्झाम्पल हियर. आय सेड टू नीता आय शॅल ब्रिंग माय कॅमेरा. ओके, मी कोणाला म्हटलं, नीताला मी नीताशी बोलली आहे. ओके, म्हणजे कोणाशी बोलली हे स्पष्ट झालं आहे म्हणून टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. आता मी माझ्याबद्दलच बोलते आहे. ओके, नीताला सांगते की आय शॅल ब्रिंग माय कॅमेरा. मी नीताला म्हणाली की मी माझा कॅमेरा आणणार आहे. ओके, आणणार शल आहे म्हणजेच पास्ट फ्युचर टेन्स आहे. सो आय आणि माय हे जे काही प्रोनाऊन आहे ते जो काही बोलणारा आहे स्वतः त्याने स्वतःबद्दल बोललेलं आहे. सो आय जेव्हा आयबद्दलच बोलतो तेव्हा त्यामध्ये बदल होत नाही, तो आयच राहतो. आय टोल्ड नीता दॅट आय शलचं काय झालं, वूड ब्रिंग. आता माय कॅमेरा. ओके, हा मी बोलतो आहे माझ्याबद्दलच आणि म्हणून मायचं मायच राहणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाही. मी नीताला म्हणाले की मी माझा कॅमेरा आणणार आहे. ओके, सो बोलणारा जेव्हा स्वतःचेच बोलणं सांगत असतो तेव्हा त्यामध्ये प्रथम पुरुष सर्वनामांमध्ये बदल होत नाही. सी द सेकंड. आय ॲन्सर्ड माय फादर कॅन सेंड अस टू अमेरिका. मी म्हणाली माझे वडील. ओके, मी बोलते आहे माझ्या वडिलांबद्दलच बोलते आहे म्हणून त्या मायमध्ये बदल होणार नाही. ओके, फक्त कॅनचं कूड झालं, सेंड अस टू अमेरिका. आता आम्हाला, मी बोलते आहे आमच्याबद्दल आणि म्हणून असचं सुद्धा बदल होणार नाही. ओके, असचं देम होणार नाही. जनरली आपण इथे अभ्यासलं बघा की असचं काय झालं होतं, देममध्ये रूपांतर होतं, पण इथे ते देममध्ये झालेलं नाही. कारण कोण बोलतं आहे, आय बोलतो आहे स्वतःबद्दलच आणि म्हणून असचं असंच राहणार आहे. हे नीट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके, नाउ लेट्स द अनदर रूल. द नेक्स्ट रूल इज डायरेक्ट स्पीचमधील वेळ आणि स्थळ यांचा जवळपणा मीन्स द नियरनेस. द वर्ड्स दॅट शोज द नियरनेस. सो व्यक्त करणाऱ्या शब्दांऐवजी दूरपणा मीन्स डिस्टन्स. द वर्ड्स दॅट शोज द डिस्टन्स. हे डिस्टन्स दाखवणारे शब्द वापरतात. पुन्हा एकदा मी वाचते बघा मुलांनो. डायरेक्ट स्पीचमधील वेळ आणि स्थळ यांचा जवळपणा व्यक्त करणाऱ्या शब्दांऐवजी दूरपणा म्हणजे डिस्टन्स दाखवणारे शब्द वापरतात. जसं आपण या आधी जे काही एक्झाम्पल्स बघितले त्यामध्ये धिसचं दॅट केलं, हिअरचं देअर केलं, तशा प्रकारे. ओके, की डायरेक्ट स्पीचमध्ये जर जवळपणा दाखवणारे शब्द असतील तर इनडायरेक्ट करताना ते दूरपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल धिसचं काय होणार, दॅट. दिस म्हणजे हेचं काय होणार, दोज, ते. हिअर म्हणजे इथेचं काय होणार, देअर होणार म्हणजे तेथे. नाऊ म्हणजे आता,
टुडेचं देन म्हणजे तेव्हा होणार. टुडे म्हणजे आज, दॅट डे म्हणजे त्या दिवशी. टू नाईट आजच्या रात्री, दॅट नाईट मीन्स त्या रात्री. सो इन दिस वे when there are some words that shows the nearness, okay, we have to convert that words into a words that shows the distance. okay, सो अशा प्रकारे जवळपणा दाखवणाऱ्या शब्दांचं रूपांतर जे आहे ते आपण दूरपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये करणार आहोत इन दिस वे. ओके, हे तुम्हाला पाठ करायचं आहे. त्याचप्रमाणे डायरेक्ट स्पीचमध्ये अजून असेच नियरपणा दाखवणारे शब्द असतील. टुमारो, टुमारोचं काय होईल? द नेक्स्ट डे, म्हणजे उद्याचं काय होईल? दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या दिवशी, किंवा द फॉलोइंग डे म्हणजेच पुढच्या दिवशी. येस्टरडे म्हणजे काल, कालचं होणार आहे द डे बिफोर, आदल्या दिवशी, किंवा द प्रिव्हियस डे, सेम, आदल्या दिवशी. द लास्ट नाईट, द नाईट बिफोर, लास्ट नाईट म्हणजे आधीची रात्र, द नाईट बिफोर म्हणजे आधीची रात्र. ओके, द प्रिव्हियस नाईट म्हणजे च्या आधीची रात्र. नेक्स्ट वीक पुढचा आठवडा, द फॉलोइंग वीक. ओके, च्या पुढचा आठवडा. एगो, एगो म्हणजे पूर्वी, त्याचं काय होणार? बिफोर. ओके, सो अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचमध्ये जे काही जवळपणा दाखवणारे जे काही शब्द आहेत ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा प्रकारे आपण करणार आहोत. ओके, सो इन दिस वे हे शब्द तुम्ही किंवा हे जवळपणा दाखवणारे शब्द इनडायरेक्टमध्ये दूरपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये रूपांतरित होतात. ते कुठले आहेत हे तुम्ही या ठिकाणी नीट लक्षपूर्वक बघायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. ओके, आता याची दूरपणा दाखवणारे आणि जवळपणा दाखवणारे शब्द कसे बदल होतात त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे बघूया आणि थांबूया. सी, ही सेड धिस इज हिअर, तो म्हणाला की हे इथे आहे. ओके, सो ही सेड दॅट, धिसचं काय झालं? दॅट. इज हे प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं पास्ट टेन्स वॉज झालं, आणि हिअरचं काय झालं? देअर झालं. सी, आता जवळपणा आणणारे कुठले शब्द कशामध्ये कन्वर्ट झाले? ओके, धिसचं काय झालं? दॅट झालं, आणि हिअरचं काय झालं? देअर झालं. ओके, सो अशा प्रकारे जवळपणा असणारे शब्द दूरपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये रूपांतरित होतात. सेकंड एक्झाम्पल, शी सेड आय शॅल कम टुमारो ॲट धिस टाईम. ओके, शी सेड दॅट. ओके, आयचं काय होणार? ती बोलते आहे म्हणून आयचं होणार शी. ओके, शल काय होणार? वूड. कम टुमारो, टुमारोचं काय होणार? आपण काय बघितलं वरती? टुमारोचं काय होतं? कशामध्ये रूपांतर होतं? द नेक्स्ट डे म्हणा, किंवा एकच काहीतरी वापरायचं की द फॉलोइंग डे म्हणा, किंवा द नेक्स्ट डे म्हणा. दॅट शी वूड कम द नेक्स्ट डे ॲट धिस टाईमचं काय होणार? दॅट टाईम. ओके, सो इन दिस वे the words that shows the nearness we have to convert into the indirect speech the words that shows the distance. Okay, so in this way children, we have to learn some rules and regulation today. काही rules and regulations आपण बघितले की हा रूल कुठला बघितला आपण? येस, की मॉडल ऑक्झिलरी जेव्हा आपण भूतकाळी रूपामध्ये करतो इंडायरेक्ट स्पीचमध्ये, तेव्हा त्यापुढील क्रियापद मूळ रूपामध्येच राहतं. त्यानंतर आपण बघितलं डू डज, तर डीड होतं, डीडचं हॅड डन होतं. देन नेक्स्ट रूल आपण काय बघितला आज? की जे काही ज्याला आपण म्हणतो की इटर्नल ट्रूथ, ओके नाही, चिरंतन सत्य, ते जर असेल तर काळामध्ये बदल होत नाही. देन आपण बघितलं की प्रोनाऊनमध्ये कुठला प्रोनाऊन कशामध्ये कन्वर्ट होतं ते तुम्हाला पाठ करायचं आहे टेबल. ओके, त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे बघितली. देन आपण पुन्हा बघितलं की स्वतःबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा डायरेक्ट स्पीचमधील जे काही प्रथम पुरुषी सर्वनाम आहेत त्यामध्ये बदल होत नाही. अँड लास्ट रूल आपण बघितला की जवळपणा
दाखवणारे जे काही शब्द आहे ते इनडायरेक्ट करताना दूरपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये कन्वर्ट होतात. मग ते कसे कन्वर्ट होतात हेही आपण एक्झाम्पल थ्रू बघितलं. ओके चिल्ड्रन, सो इन दिस वे रिपोर्टेड स्पीच स्टेटमेंट्स विधानार्थी वाक्य आपण बघितली की जेव्हा डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात किंवा काय काय चेंजेस होतात. आपण 12 रूल्स बघितले. ओके, मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण काही शिकलो आणि आज आपण काही रूल्स शिकलो. सो हे 12ही नियम तुम्ही चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा बघायचे आहेत. ओके, बाय हार्ट तुम्ही ते रिसाईट करायचे आहेत. सो आय थिंक दॅट स्टेटमेंट्स हा जो काही प्रकार आहे वाक्यांचा, विधानार्थी वाक्य, ते आपण इथे संपवलेली आहेत. त्यामध्ये कुठला कुठला बदल होतो हे आपण बघितलेलं आहे. आय होप दॅट यू अंडरस्टँड इट बेटरली. ओके, स्टिल you have some problems, you have some queries, you can ask me on the group, you can ask me personally, call me also. Okay, so that's it for today. We will meet in the next lecture. Till then, goodbye.